आपण टोमॅटो टाकलं त्यामुळेच त्याला पाणी सुटतं जास्त. आणि याला एक वाफ काढून घ्यायची. नमस्कार मंडळी, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आज आपण खास रेसिपी दाखवणार आहे. रानभाजी आहे. तर आपण नाही का शेतातून वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या आणत असतो आणि शरीरासाठी खूप पौष्टिक भाजी असते ते. तर कोणती आहे भाजी, रेसिपी कोणती दाखवायची, तर आज नाही का आपण कटुरल्याची भाजी दाखवणार आहे. तर याला काय म्हणतात आहे आणखी? कटुरले म्हणते, कोणी कोणी कटुरले म्हणतो, करुटले म्हणतो. करुटले. तर याला दुसरा शब्द करुटले पण आहे आणि आम्ही त्याला कटुरले म्हणतो, म्हणजे काटुरले म्हणतात. तर त्याच्यातलं जाडं बी काढून टाका लागते. तर याच्यामध्ये खूप छान कवळं असं तर राहू द्यायचं. तर चिरून दाखवते मी तुम्हाला. पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर तुम्ही माणसात धुवून घेतलेले नाहीत का? धुवून घेतलेले आहेत. आणि बघा एक चिरून दाखवते तुम्हाला. तर हे चिरायला खूप जड जाते आणि याच्यावर बघा कसे सोनेरी कलरचे, म्हणजे हिरव्या प्रकारचे नाही का याच्यावर नाही का असे काटे आहेत. त्याला काय काय आहे ना? या काटायला काही नाही म्हणून फक्त कवळ्या पांढरं बी असलं तर राहू द्यायचं, लाल बी असलं तर काढून टाकायचं. तर ते खायला वगैरे कडसळ लागतं म्हणून ते बी वगैरे काढून टाकायचं. त्यामुळं तर कशात करतात ही भाजी? ते डाळीत करते, हरभऱ्याच्या डाळीत, तुरीच्या डाळीत, नची मसाल्याची करतात. तर बघा एक चिरून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप बिया आहेत. तर ह्या बिया आपल्याला काढून म्हणजे काढायच्या पूर्ण, कारण हे बी असते ना हे कडसळ लागते. तर आपण भाजी दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे केली. आणि मी डाळ न वापरता भाजी करून दाखवणार आहे की शेतामधले नेमकं सांडले आपण, स्वच्छ धुवून घेतले. आणि कसं आहे पावसाळ्यामध्येच भाजी अवेलेबल असते आणि म्हणजे मदत नसते नाही. त्याच्यावर रोग पडते, म्हणजे एकच महिना हे असते भाजी. तर या भाजीपासून खूप फायदे असतात. यानं फायबर मिळतं आपल्या शरीराला. आणि म्हणजे आपण नाही का बाहेरच्या भाज्या खाल्ल्यापेक्षा आपण नाही का रानभाज्या खाल्ल्या तर हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतं आणि खायला पण खूप छान असतं. तर त्यामुळे आपण नाही का आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतलेले दाखवणार आहे. तर तेल घेतलेलं आहे 1 वाटीभर आणि तिखट घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, मीठ, हळद आणि फोडणीसाठी तडका द्यायला आपण जिरं वगैरे वापरलेलं आहे आणि मोहरी आणि कांदा वापरलेली. कांदा आपण भरपूर प्रमाणात वापरू शकतो याच्यामध्ये, कारण ती कडसर वगैरे होत नाही भाजी. तर डाळ न वापरता भाजी करून दाखवायची. तर 5 मिनिटामध्ये बनतं, जास्त काही वेळ नाही लागत. झणझणीत आणि गावरानी पद्धतीची भाजी आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर याला आपण इथं कट करून घ्यायचं पूर्ण. तर आपण नाही का काटुरले बघा पूर्ण नाही का चिरून घेतलेले आणि हे लालसर दिसत असेल तुम्हाला. तर आपण नाही का याच्यामधले नाही का पूर्ण बिया वगैरे काढून घेतलेले आहेत, कारण हे जरळ होते त्यामुळे नाही का याच्यामध्ये जास्त होते बिया. तर आपण काढून घेतलेले. तर नाही का साहित्य तुम्हाला सांगितलेलंच आहे काय काय घेतलं. तर आपण नाही का कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकून घ्यायचं. नंतर आपण लसूण जिरं घेतलेले काढून पूर्ण. तर आपल्या म्हणजे भाजी नाही का खाल्लीच पाहिजे. आणि आता आजकाल कसं आहे मार्केटमध्ये पण विकायला येते ही भाजी, म्हणजे याची पेरणीसुद्धा करतात याचे बिया वगैरे लावून शेतामध्ये. तर बघा मोहरी टाकलेली आहे आपण आणि नंतर आपल्याला नाही का कांदा घेतलेला आपण 1 वाटी. कांदा जास्त वापरायचा म्हणजे जास्त कडसळ होणार नाही भाजी. होईपर्यंत पूर्ण कांदा होऊ द्यायचा. तर बघा कांदा नाही का टाकून घेतलेला आहे आपण, सोनेरी झालेला आहे कांदा. आणि नंतर आपण नाही का टोमॅटो टाकून घ्यायचा, म्हणजे पूर्ण नाही का टोमॅटो वगैरे झालं पाहिजे. आणि आपण इथं जिरं आणि लसणाची पेस्ट घेतली काढून, ते टाकून घ्यायची आणि पूर्ण एकसारखं होऊ द्यायचं याला 5 मिनिटं. आणि भाजी ताबडतोब बनते. हे पूर्ण नाही का झालेलं आहे. आता तेलामध्ये पूर्ण म्हणजे जास्त करपू नाही द्यायचं, म्हणजे गोल्डन वगैरे होऊ द्यायचं थोडंफार. आणि नंतर याच्यामध्ये हळद वापरायची आणि नंतर आपण तिखट वापरायचं. हे पूर्ण मसाले झाल्यानंतर तर आपण तिखट वापरलेलं आहे याच्यामध्ये. आणि नंतर आपण ही भाजी पूर्ण टाकून द्यायची. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा, म्हणजे थोडंफार वापरायचं, जास्त प्रमाणात वापरायचं नाही.
तरी मध्यम गॅसवरच होऊ द्यायची भाजी आणि खायला पण टेस्ट होणार. आणि बघा दिसायला पण किती छान दिसत आहे. नंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. पण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर कोथिंबीर वापरायची. आणि पाणी बघा आपण नाही का थोडंफारच वापरायचं, म्हणजे त्यांनी जास्त प्रमाणात नाही वापरायचं. आणि आपण टोमॅटो टाकलं त्यामुळेच त्याला पाणी सुटतं जास्त. आणि याला एक वाफ काढून घ्यायची. भाजी झालेली आहे तयार. आणि एक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे दिसायला बघा किती छान दिसत आहे आणि खायला तर खूपच स्वादिष्ट होणार. तर अशी तयार करून घेतलेली आहे भाजी. आई अशीच करतात नाही भाजी? अशीच करतात, छान केले. तर बघा साधी सोपी बनवली. याच्यात काही जास्त म्हणजे कुठले मसाले नाही वापरले, काहीच नाही. साधी चटणी मीठ वगैरे वापरूनच मी भाजी बनवली घरगुती. तर याच्यामध्ये तुम्ही डाळ वगैरे मी सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.